रात्रभर मुसळधार पाऊस पडून गेला होता. सकाळ झाली होती, पण आकाश अजूनही ढगांनी भरलेलं होतं. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना पावसाचं पाणी साचलं होतं. ओल्या मातीतून येणारा सुगंध वातावरणात दरवळत होता. त्या शांत रस्त्यावरती एक काळी SUV हळूहळू पुढे सरकत होती. गाडी चालवणारा आदित्य सलग 5 तास प्रवास करत होता. सकाळपासून त्याच्या पोटात अन्नाचा एक घासही गेला नव्हता. पण त्याहीपेक्षा त्याचं मन जास्त थकलं होतं. आयुष्यात पैसा, नाव, स्वतःचं घर, मोठा व्यवसाय सगळं काही मिळालं होतं. पण काही आठवणी अशा असतात की त्या माणसाला आयुष्यभर एकटं ठेवतात. आदित्यच्या मनात आजही एकच चेहरा कायमचा जिवंत होता. अचानक त्याची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्याशा चहाच्या टपरीवर पडली. जुन्या टिनाच्या छपराखाली चुलीवरती चहा उकळत होता. काही ट्रक मालक चहा पीत उभे होते. भूक लागली असल्यामुळे त्यानं गाडी बाजूला लावली. टपरीकडे चालत गेला. काउंटरजवळ पोचताच त्याचं पाय जागच्या जागी थबकले. चहा ओतणाऱ्या त्या महिलेचा चेहरा पाहताच त्याचा श्वास अडखडला. ती अगदी नैनासारखी दिसत होती. 12 वर्षापूर्वी त्याच्या आयुष्यातून कायमची दूर गेलेली नैना. काळाने तिच्या चेहऱ्यावरती काही रेषा उमटवल्या होत्या. केसात काही पांढऱ्या पट्टा दिसत होत्या, पण तिचे डोळे अजूनही तसे शांत आणि बोलके होते. ती ग्राहकांना चहा देत हसून म्हणाली, "काय देऊ साहेब? गरम चहा, मिसळ की वडा?" आदित्यच्या तोंडून शब्दच फुटेना. तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला. काही क्षणांनी तिचीही नजर त्याच्यावर पडली. सुरुवातीला तिला काहीच समजलं नाही, पण नंतर तिच्या चेहऱ्यावर ओळखीची एक हलकीशी झलक उमटली. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, "आदित्य?" त्याने हलकंच हसण्याचा प्रयत्न केला. "हो, मीच." इतक्या वर्षांनी अचानक समोर उभा राहिलेला भूतकाळ दोघांनाही निशब्द करून गेला. नैना काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. तिच्या डोळ्यांमध्ये आश्चर्य, आनंद आणि नकळत दाटून आलेलं दुःख एकाच वेळी दिसत होतं. तिनं पटकन नजर दुसरीकडे वळवली आणि चहाचा कप भरू लागली. "बस, मी चहा घेऊन येते." एवढंच ती हळू आवाजात म्हणाली. आदित्य समोरच्या लाकडी बाकावरती जाऊन बसला. त्याचं लक्ष आजूबाजूला नव्हतंच. त्याची नजर फक्त नयनावरती खिळली होती. काही मिनिटांनी ती त्याच्यासमोर गरम चहाचा कप ठेवत म्हणाली, "घे, प्रवासात थकला असशील." आदित्यनं कप हातात घेतला, पण चहा पिण्याऐवजी तो तिच्याकडेच पाहत राहिला. शेवटी त्यानं शांतता मोडली. "कशी आहेस?" नयनानं हलकंसं हसण्याचा प्रयत्न केला. "जगते आहे, एवढंच म्हण." त्या एका वाक्यात किती वेदना दडल्या होत्या हे आदित्यला लगेच जाणवलं. त्याने पुन्हा विचारलं, "इथे कधीपासून?" नैना म्हणाली, "3 वर्ष झाली. बाबांची ही टपरी होती, ते गेल्यावरती मीच सांभाळते." आदित्यने आजूबाजूला नजर फिरवली. टपरी जुनी होती. काही प्लॅस्टिकच्या खुर्च्या, 2 बाक, एक चूल, बाजूला छोटंसं पत्र्याचं घर. त्याच्या मनाला कळवळा झाला. "तुझं लग्न?" त्यानं धीर करून विचारलं. नैनाच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात विरलं. ती काही क्षण शांत राहिली, मग हळू आवाजात म्हणाली, "झालं होतं, पण नशिबाला तेही मान्य नव्हतं. 2 वर्षापूर्वी त्याचं हृदयविकारानं निधन झालं." आदित्यच्या हातातला चहाचा कप थरथरला. "आणि?" "एक 7 वर्षांची मुलगी आहे, शाळेत गेलीये. तिच्यासाठीच जगते आहे." हे बोलताना तिच्या डोळ्यातलं पाणी तिने कसंबसं आवरलं. आदित्यच्या मनात हजारो प्रश्न होते, पण शब्द नव्हते. त्याला फक्त इतकंच जाणवत होतं की ज्याला तो आयुष्यभर आनंदात असेल असं समजत होता, ती आज संघर्ष करत होती. तेवढ्यात एक ग्राहक आला. नैनाने पुन्हा स्वतःला सावरलं आणि कामाला लागली. आदित्य मात्र शांत बसून तिच्याकडे पाहत राहिला. काळ बदलला होता, परिस्थिती बदलली होती, पण त्याच्या मनातलं प्रेम अजूनही तिथेच थांबलं होतं, जिथे 12 वर्षापूर्वी ते दोघं शेवटचं भेटले होते. थोड्या वेळानं ग्राहकांची गर्दी कमी झाली. नैनानं हात धुवून समोरच्या बाकावरची जागा घेतली. दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली. फक्त चुलीवर उकळणाऱ्या चहाचा आवाज आणि महामार्गावरनं धावणाऱ्या गाड्यांचा गोंगाट ऐकू येत होता. आदित्यने शांतपणे विचारलं, "तू मला ओळखलंस कसं?" नैना हलकंच हसली. "काही चेहरे कितीही वर्ष गेली तरी विसरता येत नाहीत." आदित्यच्या ओठावरचं मंद हसू उमटलं. "मी मात्र तुला पाहिलं आणि क्षणभर विश्वासच बसला नाही." नैना त्याच्याकडे पाहत म्हणाली, "इतकी वर्ष कुठे होतास?" "मुंबईला गेलो होतो, नोकरी केली, नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आयुष्य पुढे जात राहिलं, पण मन मात्र कधीच पुढे गेलं नाही." नैना काहीच बोलली नाही. ती फक्त मान खाली घालून चहाचा रिकामा कप फिरवत बसली होती. आदित्यने धीर करून विचारलं, "तुझं आयुष्य इतकं बदललं आणि मला काहीच कळलं नाही." नैना हळू आवाजात म्हणाली, "काही गोष्टी सांगायला माणसाकडे कोणीच उरत नाही." हे ऐकून आदित्यच्या मनात वेदना उमळल्या. तो म्हणाला, "नैना, एक प्रश्न विचारू?" ती त्याच्याकडे पाहू लागली. "जर त्यावेळी मी तुझ्यासमोर माझ्या मनातलं बोललो असतो, तर तुझं उत्तर काय असतं?" नैनाने क्षणभर डोळे मिटले. तिच्या चेहऱ्यावरती हलकंसं स्मित उमटलं. "तुला खरंच वाटतं मला काहीच कळत नव्हतं?" आदित्य गोंधळून तिच्याकडे पाहू लागला. ती पुढे म्हणाली, "तुझी नजर सगळं सांगायची. तू माझ्यावर प्रेम करतोस हे मला खूप आधीपासून माहीत होतं." "मग?" त्यानं आतुरतेने विचारलं.
नैना हळूच म्हणाली, मी रोज वाट पाहायचे. आज तू बोलशील, उद्या बोलशील, पण तो दिवस कधीच आला नाही. आणि एक दिवस बाबांनी माझं लग्न ठरवलं. आदित्यनं निराशेनं मान खाली घातली. माझ्या एका भीतीनं आपलं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. नैनाच्या डोळ्यातही पाणी आलं. ती म्हणाली, कधी कधी प्रेम हरत नाही, फक्त वेळ जिंकून जाते. दोघेही बराच वेळ काहीच बोलले नाहीत. भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोर उभा होता. महामार्गावरनं जाणाऱ्या प्रत्येक गाडीचा आवाज जणू त्यांच्या आयुष्यातून निघून गेलेल्या वर्षांची आठवण करून देत होता. आदित्यने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, मी तुझ्या लग्नाची बातमी ऐकली होती. त्या दिवशी मी पूर्णपणे कोसळलो होतो. गाव सोडलं, कामाचा स्वतः झोकून दिलं. पण तुझी आठवण कधीच सोडता आली नाही. अनेकांनी लग्नासाठी आग्रह केला, पण प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यासमोर तुझा चेहरा यायचा. नैनाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ती म्हणाली, मी सुद्धा आनंदी नव्हते असं नाही. माझे पती चांगले माणूस होते. त्यांनी मला कधी दुःख दिलं नाही. पण मनाच्या एका कोपऱ्यात तू कायम होतास. प्रत्येक वेळी शाळेजवळून जाताना वाटायचं, कदाचित आज तू भेटशील. आदित्यनं तिच्याकडे पाहिलं. त्याच्या मनात अनेक भावना एकत्र दाटून आल्या होत्या. तो हलक्या आवाजात म्हणाला, नैना, आयुष्याने आपल्याकडनं खूप काही हिरावून घेतलं आहे, पण अजूनही उरलेलं आपले आयुष्य हातात आहे. नैनानं लगेच मान हलवली. नको आदित्य, असं काही बोलू नकोस. का? कारण मी आता ती पूर्वीसारखी नैना राहिली नाही. मी एका मुलीची आई आहे. माझ्याकडे ना सौंदर्य उरलंय, ना स्वप्न. तुझं आयुष्य खूप छान आहे. तुला माझ्यापेक्षा कितीतरी चांगली साथ मिळेल. आदित्य तिच्यासमोर उभा राहिला. तू अजूनही स्वतःला आरशातून पाहतेस, पण मी तुला माझ्या मनातून पाहतो. मला तुझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत नाहीत. मला दिसतो तो संघर्ष. मला दिसते ती आई, जी आपल्या मुलीसाठी दिवसरात्र कष्ट करते. माझ्यासाठी त्यापेक्षा सुंदर काहीच नाही. हे ऐकताच नैना रडू लागली. तिनं चेहरा दोन्ही हातांनी झाकला. आदित्यने हळूच तिच्या जवळ जात विचारलं, एक प्रश्न विचारू? ती अश्रू पुसत म्हणाली, विचार. आदित्यचा आवाज थरथरत होता. जर तुला आणि तुझ्या मुलीला हरकत नसेल, तर मला तुमच्या दोघांच्या आयुष्याचा भाग व्हायचंय. नैना, माझ्याशी लग्न करशील? नैनानं त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आश्चर्य होतं, विश्वास बसत नव्हता. काही क्षण ती काहीच बोलली नाही. मग हळूच म्हणाली, माझा हात धरशील तर आयुष्यभर सोडणार नाहीस ना? आदित्यने एक क्षणही न दवडता तिचा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला. त्याच्या डोळ्यातही अश्रू होते. तो हसत म्हणाला, हा हात सोडण्यासाठी नाही धरलाय नैना. देवानं एकदा आपल्याला वेगळं केलं होतं, पण आता मी कोणत्याही परिस्थितीत तुझी साथ सोडणार नाही. नैना हुंदके देत रडू लागली. कित्येक वर्ष मनात साचलेलं दुःख जणू त्या अश्रूंमधून बाहेर पडत होतं. तेवढ्यात शाळेची बस टपरीसमोर येऊन थांबली. एक लहानशी मुलगी दप्तर पाठीवर घेऊन धावत आली आणि नैनाला बिलगली, आई. नैनाने पटकन डोळे पुसले आणि तिच्या केसांवरनं हात फिरवला. ये ग अन्वी. मुलीने कुतूहलाने आदित्यकडे पाहिलं. आई, हे काका कोण आहेत? नैना काही बोलणार इतक्यात आदित्य तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. त्यानं हसत विचारलं, मैत्री करशील माझ्याशी? अन्वीनं निरागसपणे मान हलवली. पण आधी तुमचं नाव सांगा. माझं नाव आदित्य. ती हसली. माझं नाव अन्वी. आदित्यनं तिच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि म्हणाला, खूप छान नाव आहे तुझं. काही वेळ तिघेही बोलत राहिले. अन्वीच्या निरागस बोलण्यानं वातावरण हलकं झालं. नंतर आदित्य उठला आणि नैनाकडे पाहत म्हणाला, उद्या सकाळी मी आईला घेऊन इथे येतो. तुझी परवानगी असेल तर आधी तुझ्या सासऱ्यांशी आणि माहेरच्यांशी बोलू. तुझा सन्मान राखून सगळ्यांच्या आशीर्वादानं तुला माझ्या घरी घेऊन जाईल. नैनाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ती म्हणाली, आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी माझा भूतकाळ नाही तर माझं मन पाहिलं. आदित्य हसत म्हणाला, मला फक्त तू दिसतेस आणि तुझ्यासोबत उभी असलेली ती छोटू परी. तुम्ही दोघी असाल तर माझं घर पूर्ण होईल. हे ऐकताच अन्वी निरागसपणे म्हणाली, मग मी तुम्हाला बाबा म्हणू का? त्या एका प्रश्नानं आदित्यच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. त्यानं अन्वीला मिठीत घेतलं आणि हळू आवाजात म्हणाला, जर तुला मनापासून वाटत असेल तर आजपासून मी तुझा बाबा आहे. नैना ते दृश्य पाहत होती. अनेक वर्षांनी तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं खरंखुरं हास्य उमटलं. तिला जाणवलं, काही प्रेमकथा वेळेमुळे अपूर्ण राहतात. त्या योग्य क्षणाची वाट पाहत असतात. आणि कदाचित आज इतक्या वर्षानंतर त्याच्या आयुष्याला पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात मिळाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नेमक्या ठरलेल्या वेळी आदित्य आपल्या आईला घेऊन टपरीवर पोचला. नैना आधीपासूनच सगळी आवराआवर करून त्याची वाट पाहत बसली होती. आदित्यची आई खाली उतरली. नैनाकडे काही क्षण पाहत राहिली. पुढच्या क्षणी त्यानं नैनाला जवळ घेतलं. बाळा, माझ्या मुलाच्या डोळ्यातलं दुःख मी कित्येक वर्ष पाहिलं आहे. आज पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर खरं हसू दिसतंय. हे ऐकताच नैनाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटले. तिनं त्यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतला. त्यानंतर चौघेही, आदित्य, त्याची आई, नैना आणि अन्वी, नैनाच्या सासरच्या घरी गेले.
सुरुवातीला घरच्यांना आश्चर्य वाटलं. गावातल्या काही लोकांनी कुजबूज सुरू केली. पण आदित्य शांतपणे सर्वांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, मी नैनाचा भूतकाळ बदलायला आलो नाही. तिच्या उरलेल्या आयुष्यात तिला कधीच एकटं वाटू नये एवढीच माझी इच्छा आहे. तिच्या मुलीला माझ्या मुलीसारखं प्रेम देईन. तिच्या सन्मानाला कधी धक्का लागू देणार नाही. त्याच्या शब्दात कोणताच दिखावा नव्हता, फक्त प्रामाणिकपणा होता. नैनाच्या सासूच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, आम्ही तिला नेहमीच मुलगी मानली आहे, पण तिचं उरलेलं आयुष्य सुखात जावं एवढीच आमची इच्छा आहे. जर तू तिचा खरोखर आदर करणार असशील तर आमच्याकडनं होकार आहे. त्यानंतर ते नैनाच्या माहेरी गेले. तिच्या भावाने आदित्यला मिठी मारली आणि म्हणाला, आज माझ्या बहिणीच्या आयुष्यात पुन्हा आनंद आणलास. यापेक्षा मोठी भेट माझ्यासाठी दुसरी नाही. काही दिवसांनी गावातील छोट्याशा मंदिरात साध्या पद्धतीने दोघांचं लग्न ठरलं. कुठलाही दिखावा नाही, ना मोठा खर्च, फक्त दोन्ही कुटुंब, काही जवळची माणसं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान. लग्नाच्या वेळी अन्वीने फुलांची छोटी टोपली हातात घेतली होती. सप्तपदी पूर्ण झाल्यावर ती धावत आली आणि दोघांचे हात एकमेकात ठेवत म्हणाली, आता तुम्ही दोघांनी कधी भांडायचं नाही बरं का. तिचं ते निरागस वाक्य ऐकून सगळे हसले. आदित्यनं नैनाकडे पाहिलं. यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर अनेक वर्षांनी परतलेलं समाधान होतं. त्याला जाणवलं, काही नाती उशिरा जुळतात, पण ती आयुष्यभर टिकवण्यासाठी देवानं जपून ठेवलेली असतात. लग्नाला 6 महिने झाले होते. गावातल्या लोकांच्या नजरा बदलल्या होत्या. जे लोक आधी नैनाबद्दल कुजबूज करत होते, तेच आता तिचं कौतुक करू लागले होते. आदित्यने सर्वप्रथम टपरीचं रूप पालटलं. जुन्या पत्र्याच्या शेडऐवजी छोटंसं पण स्वच्छ हॉटेल उभं राहिलं. बाहेर मोठ्या अक्षरात फलक लावला होता, अन्वी टी अँड फूड कॉर्नर. हे नाव पाहून नैना हसली आणि म्हणाली, आपल्या मुलीच्या नावानं. आदित्य म्हणाला, ही सुरुवात तिच्यापासून झाली आहे, म्हणून नावही तिचंच. अन्वी रोज शाळेतून आल्यावर काउंटरवर बसून ग्राहकांकडून पैसे घ्यायची. सगळे तिला प्रेमानं छोटी मालकीण म्हणू लागले. एके दिवशी रात्री जेवण झाल्यावर तिघेही घराच्या अंगणात बसले होते. अन्वी झोपून गेली होती. चांदणं अंगणात पसरलं होतं. नैना शांतपणे आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. बराच वेळ दोघं काहीच बोलले नाहीत. अचानक नैना म्हणाली, एक गोष्ट सांगू. आदित्य हसत म्हणाला, आजपर्यंत तुझी एकही गोष्ट अर्धवट ऐकली नाही, सांग. नैना हलक्या आवाजात म्हणाली, मी रोज देवाला एकच प्रश्न विचारायचे, माझ्या आयुष्यात एवढं दुःख का दिलंस. पण आज उत्तर मिळालं. कदाचित देव मला तुझ्यापर्यंत पोचवण्यासाठी इतकी परीक्षा घेत होता. आदित्यने तिचा हात हातात घेतला. नको असं म्हणूस. देवाने आपल्याला वेगळं केलं नसतं तर कदाचित अन्वी आपल्या आयुष्यात आली नसती. ती आपली सर्वात मोठी भेट आहे. नैना त्याच्याकडे पाहत हसली. तुझ्या मनात तिच्याबद्दल कधीच परकेपणा आला नाही ना. आदित्य लगेच म्हणाला, ज्या दिवशी तिनं मला बाबा म्हटलं त्या दिवशी ती माझी मुलगी झाली. रक्ताचं नातं असण्यापेक्षा मनाचं नातं मोठं असतं. इतक्यात झोपेतून उठलेली अन्वी बाहेर आली. ती दोघांच्या मध्ये येऊन बसली आणि म्हणाली, तुम्ही दोघं माझ्याविषयी गप्पा मारत होतात. आदित्यने तिला उचलून मांडीवर बसवलं. अगं, तुझ्याशिवाय आमच्या गप्पा पूर्णच होत नाहीत. अन्वी हसली आणि दोघांना मिठी मारली. त्या क्षणी नैनानं आकाशाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरती समाधान होतं. कधी काळी रिकामं वाटणारं आयुष्य आज प्रेमानं, विश्वासानं आणि आपल्या माणसांनी भरून गेलं होतं. तिला जाणवलं, आयुष्य कधीच संपत नाही. योग्य माणूस भेटला की ते पुन्हा नव्यानं फुलायला लागतं. काळ हळूहळू पुढे सरकत गेला. हॉटेलची ख्याती आता आसपासच्या अनेक गावांमध्ये पसरली होती. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची गर्दी असायची. अनेक ट्रक चालक तर मुद्दाम त्या हॉटेलवरच थांबू लागले होते. पण आदित्य आणि नैना यांच्यासाठी खरी कमाई पैशाची नव्हती, तर लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान होतं. एक दिवस सकाळी एक वृद्ध माणूस हॉटेलमध्ये आला. त्याच्या अंगावर फाटके कपडे होते. तो खूप भुकेला दिसत होता. त्यानं थरथरत्या आवाजात विचारलं, बाळा, थोडं खायला मिळेल का. पण माझ्याकडे पैसे नाहीत. काउंटरवर बसलेली अन्वी लगेच उठली. ती स्वयंपाकघरात गेली आणि स्वतः एका ताटात गरम पोहे, 2 वडे आणि चहा घेऊन आली. वृद्ध माणूस म्हणाला, बाळा, मी पैसे देऊ शकत नाही. अन्वी निरागसपणे हसली आणि म्हणाली, माझे बाबा म्हणतात, भुकेल्या माणसाकडनं कधी पैसे घ्यायचे नसतात. दूर उभे असलेले आदित्य आणि नैना हे सगळं पाहत होते. आदित्यच्या डोळ्यात अभिमान दाटून आला. वृद्धानं जेवण झाल्यावर हात जोडले आणि म्हणाला, देव तुमच्या मुलीला खूप मोठं करो. तो निघून गेल्यावर आदित्यनं अन्वीला जवळ घेतलं आणि विचारलं, हे तुला कोणी शिकवलं. अन्वी हसत म्हणाली, तुम्हीच ना बाबा. तुम्ही म्हणता जेवण विकायचं असतं, पण माणुसकी नाही. तिचं उत्तर ऐकून नैनाच्या डोळ्यात पाणी आलं. रात्री हॉटेल बंद झाल्यावर ती आदित्यला म्हणाली, आज मला कळलं की आपल्या मुलीला आपण फक्त चांगलं शिक्षणच नाही, तर चांगले संस्कारही दिलेत. आदित्य हसत म्हणाला, पैसा वारसा म्हणून देता येतो, पण माणुसकी शिकवावी लागते.
त्या रात्री तिघेही हॉटेलच्या बाहेर उभं राहून आकाशात चमकणाऱ्या चंद्राकडे पाहत होते. नैनाने दोघांचे हात आपल्या हातात घेतले. काही वर्षांपूर्वी याच महामार्गावरती ती एकटी उभी राहून नशिबाला दोष देत होती. आज त्याच महामार्गावरती तिच्यासोबत तिचं संपूर्ण जग उभं होतं. कधी काळी अश्रूंनी भरलेले तिचे डोळे आता आनंदाने चमकत होते. तिच्या मनापासून वाटत होतं, देव प्रत्येकाचं नशीब लिहितो, पण काही सुंदर अध्याय तो थोडा उशिराने उघडतो, जेणेकरून त्याची किंमत आयुष्यभर लक्षात राहावी. एक रविवारची सकाळ होती. हॉटेलमध्ये नेहमीपेक्षा कमी गर्दी होती. आदित्य काउंटरवर बसून हिशोब लिहित होता. नैना स्वयंपाकघरात होती. इतक्यात एक महागडी कार हॉटेलसमोर येऊन थांबली. कारमधून सुटबूट घातलेला एक मध्यमवयीन गृहस्थ खाली उतरला. त्यानं आजूबाजूला नजर फिरवली. थेट आदित्यसमोर येऊन उभा राहिला. इथले मालक कोण? त्यानं विचारलं. आदित्य हसत म्हणाला, मी. त्या गृहस्थानं हात पुढे करून स्वतःची ओळख करून दिली. माझं नाव विक्रम देशमुख. मी शहरात अनेक हॉटेल्स चालवतो. आदित्यने त्याच्याशी हस्तांदोलन केलं. विक्रम म्हणाले, मी गेल्या 2 महिन्यांपासून तुमच्या हॉटेलबद्दल ऐकत होतो, म्हणून मुद्दाम आलो. इथलं जेवण चाखलं, खरंच अप्रतिम आहे. नैना बाहेर आली. विक्रम तिच्याकडे पाहून म्हणाले, या चवीमध्ये घरचं प्रेम आहे, त्यामुळे लोक पुन्हा पुन्हा इथे येतात. थोडा वेळ बोलल्यानंतर त्यांनी एक प्रस्ताव ठेवला. मला तुमच्यासोबत भागीदारी करायची आहे. शहरात तुमच्या नावानं मोठं रेस्टॉरंट सुरू करूया. सगळी गुंतवणूक मी करेन. नैना आणि आदित्य एकमेकांकडे पाहू लागले. इतका मोठा प्रस्ताव त्यांनी कधीच अपेक्षित केला नव्हता. विक्रम म्हणाले, उत्तर देण्याची घाई नाही, विचार करून सांगा. ते निघून गेल्यावरती नैना म्हणाली, आपण एवढं मोठं पाऊल उचलू शकू का? आदित्य काही क्षण शांत राहिला. मग हसत म्हणाला, जेव्हा तू या छोट्या टपरीवरती उभं राहून आयुष्याशी लढत होतीस, तेव्हा तुला वाटलं होतं का की एक दिवस इथपर्यंत पोचशील? नैना नाही म्हणून मान हलवली. मग आता भीती कसली? आपण प्रामाणिकपणे काम केलं आहे. देवाने आजवर साथ दिली, पुढेही देईल. तेवढ्यात अन्वी धावत आली. आई बाबा, मी मोठी झाल्यावर शेफ होणार आहे. दोघंही हसले. आदित्यने तिच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हटलं, आणि आम्ही तुझ्या हातचं पहिलं जेवण खाणार. अन्वी खळखळून हसली. त्या हसण्यात भविष्याची स्वप्न होती, आशा होती आणि एका छोट्या टपरीतून सुरू झालेल्या प्रवासाला आता नवं वळण मिळणार असल्याची चाहूलही लागली होती. 2 आठवड्यानंतर आदित्य आणि नैनानं विक्रम देशमुख यांना होकार दिला. मात्र आदित्यनं एक अट ठेवली. रेस्टॉरंट कितीही मोठं झालं तरी तिथली चव, इथलं प्रेम आणि इथली माणुसकी बदलता कामा नये. पैसे कमावण्यासाठी आपण लोकांना जेवण देणार नाही, तर लोकांच्या मनात जागा मिळवण्यासाठी जेवण बनवणार आहोत. विक्रम हसले आणि म्हणाले, याच कारणामुळे मला तुमच्यासोबत काम करायचं आहे. काही महिन्यात शहरात नवीन रेस्टॉरंट सुरू झालं. उद्घाटनाच्या दिवशी मोठमोठे उद्योगपती, पत्रकार, अनेक मान्यवर उपस्थित होते. पण आदित्यनं रिबीन कापण्यासाठी कोणत्याही मोठ्या पाहुण्याला बोलावलं नाही. त्यानं अन्वीचा हात धरला आणि म्हणाला, या रेस्टॉरंटची खरी मालकीण ही आहे. हिच्यामुळे आमच्या आयुष्याला पुन्हा अर्थ मिळाला. सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात अन्वीचं स्वागत केलं. रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी एक वृद्ध महिला तिथे जेवायला आली. जेवण झाल्यावर तिनं बिल मागितलं. कॅश काउंटरवर बसलेल्या नैनानं तिच्याकडे नीट पाहिलं आणि क्षणभर स्तब्ध झाली. ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून तिची जुन्या शाळेतील शिक्षिका सुमित्रा मॅडम होत्या. नैनानं लगेच त्यांच्या पाया पडली. मॅडमनी तिला ओळखलं आणि प्रेमाने डोक्यावरती हात ठेवला. नैना, किती वर्षांनी भेटते आहेस? दोघी बराच वेळ बोलत राहिल्या. गप्पांच्या ओघात मॅडम म्हणाल्या, तुला आठवतं का, शाळेत असताना एक मुलगा तुझ्यावर खूप प्रेम करायचा. नैना हसत आदित्यकडे पाहू लागली. आदित्यही लाजत हसू लागला. मॅडमना सगळा प्रकार समजल्यावर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या म्हणाल्या, देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. तुम्ही दोघं आज पुन्हा एकत्र आहात. यापेक्षा मोठा आनंद शिक्षकाला दुसरा कोणता असेल? तेवढ्यात आदित्यनं वेटरला हाक मारली, मॅडमचं बिल रद्द करा. मॅडम म्हणाल्या, अरे नाही, मी पैसे देईन. आदित्य हसत म्हणाला, शिक्षकांचं ऋण पैशांनी फेडता येत नाही. आज तुम्ही आमच्या घरी आलात, एवढंच आमच्यासाठी पुरेसं आहे. मॅडमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या म्हणाल्या, आज मला माझ्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो. त्या दिवशी मॅडम निघून गेल्यावरती नैना बराच वेळ शांत उभी होती. आदित्यनं विचारलं, काय विचार करते आहेस? ती हसली आणि म्हणाली, एकेकाळी आपण शाळेच्या एका वर्गात एकमेकांकडे चोरून बघायचो आणि आज त्याच शाळेच्या शिक्षिकेनं आपल्या संसाराला आशीर्वाद दिला. खरंच आयुष्य किती सुंदर वळण घेतं ना. 10 वर्ष उलटून गेली होती. त्या छोट्याशा टपरीच्या जागी आता 2 मजली सुंदर हॉटेल उभं होतं. बाहेर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, नैना फूड्स. हॉटेलमध्ये ग्राहकांची नेहमीप्रमाणे गर्दी होती. काउंटरवर उभा असलेला आदित्य आता केसांनी थोडा पांढरा झाला होता, पण चेहऱ्यावरचं समाधान पूर्वीपेक्षा अधिक उजळलं होतं.
नैना स्वयंपाकघरात उभी राहून स्वतः प्रत्येक पदार्थाची चव पाहत होती. इतक्या वर्षात अनेक शाखा सुरू झाल्या होत्या, पण पहिल्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात काम करणं तिनं कधीच सोडलं नव्हतं. तेवढ्यात एक तरुण मुलगा आणि एक तरुण मुलगी हॉटेलमध्ये आले. दोघेही कॉलेजचे विद्यार्थी दिसत होते. त्यांनी एका कोपऱ्यातील टेबल निवडलं. जेवण होईपर्यंत दोघांमध्ये काहीतरी वाद सुरू झाला. मुलगा म्हणत होता, मी तुला सांगायला ठरवलं होतं, पण भीती वाटली. मुलगी रागाने म्हणाली, भीतीमुळे माणूस प्रेम गमावतो. त्यांच्या बोलण्यातील शब्द आदित्यच्या कानावर पडले. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. तो स्वतः त्यांच्या टेबलजवळ गेला. 1 मिनिट, तुमच्या बोलण्यात मी नकळत ऐकलं. जर परवानगी असेल तर एक गोष्ट सांगू का? दोघांनी होकार दिला. आदित्यनं शांतपणे आपली नैनाची संपूर्ण कहाणी त्यांना सांगितली. पहिलं प्रेम, न बोललेले शब्द, अनेक वर्षांचा विरह, अचानक झालेली भेट आणि पुन्हा मिळालेलं आयुष्य. कथा संपल्यावर दोघेही काही क्षण शांत बसले. तो तरुण उठला. त्यानं त्या मुलीचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आजपर्यंत जे बोलायची हिंमत झाली नाही ते आता सांगतो. मला तुझ्यावर प्रेम आहे. मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती हसत म्हणाली, मीही याच उत्तराची इतकी वर्ष वाट पाहत होते. दोघांनी आदित्यचे आभार मानले आणि हसत हसत हॉटेलमधून बाहेर पडले. हे सगळं दूर उभी राहून नैना पाहत होती. ती आदित्यजवळ आली आणि हळूच म्हणाली, आपली कथा आता दुसऱ्यांच्या आयुष्याचं घडवत आहे. आदित्य तिच्याकडे पाहून हसला. कदाचित म्हणूनच देवानं आपल्याला इतक्या परीक्षा दिल्या. आपलं दुःख फक्त आपल्यापुरतं राहू देत, तर कोणाचं तरी आयुष्य वाचवावं. संध्याकाळ झाली होती. दोघांनी काही वेळासाठी हॉटेलची जबाबदारी कर्मचाऱ्याकडे सोपवली आणि कार घेऊन ते जुन्या महामार्गावरती निघाले. जिथे अनेक वर्षांपूर्वी ती छोटीशी टपरी होती, तिथे आता एक मोठं झाड उभं होतं. आदित्यने कार थांबवली. दोघेही खाली उतरले. नैना शांतपणे त्या जागेकडे पाहत होती. आठवतंय? ती हसून म्हणाली. आदित्यने तिचा हात हातात घेतला. कसा विसरेन? त्या दिवशी मी इथे फक्त भूक भागवायला थांबलो होतो, पण देवानं मला माझं संपूर्ण आयुष्य परत दिलं. नैना त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून उभी राहिली. सूर्य हळूहळू मावळत होता. आकाशात केशरी रंग पसरला होता. दोघांचे हात अजूनही घट्ट एकमेकात गुंफलेले होते. काही प्रेम कथा योग्य वेळी सुरू होत नाहीत, त्या योग्य माणसांसोबत योग्य क्षणी पूर्ण होतात आणि त्या क्षणानंतर त्या कधीच संपत नाहीत. 5 वर्षांनी हॉटेलच्या बाहेर नेहमीप्रमाणे ग्राहकांची वर्दळ होती. आत मात्र एका टेबलावर आदित्य, नैना, अन्वी बसले होते. अन्वी आता हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण करून वडिलांचा व्यवसाय सांभाळू लागली होती. ग्राहक तिच्या हातचं जेवण खाण्यासाठी मुद्दाम दूरदूरून येत होते. त्या दिवशी अन्वीनं आदित्यला एक छोटीशी भेट दिली. बाबा, डोळे बंद करा. आदित्यने हसत डोळे बंद केले. अन्वीने त्याच्या हातात एक जुना लिफाफा ठेवला. आता उघडा. लिफाफा पाहताच आदित्यचा श्वास क्षणभर थांबला. तो अगदी तसाच होता, जसा अनेक वर्षांपूर्वी त्यानं नैनासाठी लिहिलेलं पहिलं प्रेमपत्र होतं. हे कुठे मिळालं तुला? तो आश्चर्यानं म्हणाला. नैना हलकेच हसली. मी ते पत्र कधीच फेकलं नव्हतं. आदित्य तिच्याकडे अविश्वासानं पाहू लागला. नैना म्हणाली, त्या दिवशी शाळेत गोंधळ झाला, पण नंतर माझ्या मैत्रिणीकडून ते पत्र मला परत मिळालं. आयुष्यभर मी ते जपून ठेवलं. जेव्हा वाटायचं की आयुष्यात आता काहीच उरलं नाही, तेव्हा ते पत्र वाचायचे. मला विश्वास होता, एक दिवस देव तुला पुन्हा माझ्यासमोर उभं करेल. आदित्यच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्यानं थरथरत्या हाताने ते पत्र उघडलं. कागद पिवळा पडला होता. अक्षरं थोडी फिकट झाली होती, पण भावना तशाच जिवंत होत्या. त्याने पत्र छातीशी धरलं आणि नैनाला मिठी मारली. अन्वी दोघांकडे पाहत हसत होती. ती म्हणाली, आई बाबा, आज मला कळलं की प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नसतं. कितीही वर्ष गेली तरी मनात एकमेकांविषयी जागा तशीच ठेवणं म्हणजे खरं प्रेम. आदित्यने अन्वीच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, आयुष्यात कधी कोणावर मनापासून प्रेम केलंस तर त्याला वेळेवर सांग, कारण न बोललेले शब्द आयुष्यभर मनात बोचत राहतात. बाहेर पाऊस सुरू झाला होता. आदित्य हळूहळू उठला. हॉटेलच्या दरवाजाजवळ जाऊन उभा राहिला. त्यानं आकाशाकडे पाहिलं आणि मनातल्या मनात हसला. कधी काळी याच पावसानं त्याला एका छोट्याशा टपरीपर्यंत आणलं होतं. आज त्याच पावसानं त्याला आठवण करून दिली, देव कधीच उशीर करत नाही. तो फक्त योग्य वेळी योग्य माणसांना पुन्हा एकमेकांसमोर उभं करतो. आणि म्हणूनच काही प्रेमकथा शेवटाने संपत नाहीत. त्या पुढच्या पिढीच्या हसण्यात, आठवणीत आणि संस्कारात कायम